उद्योजक डॉक्टर संतोष कामेरकर यांनी दिवाळीनिमित्त स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते, तर उपस्थितांनी त्यांच्या कार्याविषयी कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर संतोष कामेरकर यांनी दिवाळीनिमित्त भेटीगाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमास प्राध्यापक दाऊद दळवी, योग शिक्षिका वैजयंती जोशी, लेखक विवेक मेहत्रे, प्रवीण खातू इत्यादी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेत मान्यवरांच्या गप्पा इथे रंगल्या होत्या। या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे डॉक्टर संतोष कामेरकर यांनी तुळस व भेटवस्तू देऊन स्वागत केले। प्राध्यापक दाऊद दळवी यांनी त्यांच्या कामगिरीचा आढावा घेत त्यांचे कौतुक केले। सर्वप्रथम मी कामेरकरांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं विशेष अभिनंदन यासाठी की आजच्या समाजाला या प्रकारचं एक समुपदेशन याची फार आवश्यकता आहे। आणि आत्ताच माझे मित्र विवेक मेहत्रे यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडे हे जे त्याचं टक्केवारी आहे ती अतिशय कमी आहे। 1 लाख लोकांच्या तुलनेमध्ये एक समुपदेशक असं जर प्रमाण जर असेल तर मग आपली एकंदर नैतिक आणि सर्वसाधारण सामाजिक पातळी कशा प्रकारची असेल याची आपण कल्पना करू शकतो। मला वाटतं की त्यांचं हे कार्य फार महत्त्वाचं आहे। विशेषतः तरुणांना ते खूप प्रेरणादायी व्हावं, तरुणांनी त्याच्यातून स्फूर्ती घ्यावी आणि आपले जीवन सफल कसं होईल त्यासाठी प्रयत्न करावेत। ठाण्यामध्ये अशा प्रकारचं हे कार्यालय उघडलं गेलं आणि अत्यंत चांगल्या अशा अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली याचं प्रयोजन करण्यात आलं। त्याबद्दल पुन्हा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना माझ्या शुभेच्छा देतो। यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत डॉक्टर संतोष कामेरकर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। माझे मित्र संतोष कामेरकर यांनी हा जो एक नवा उपक्रम ठाण्यामध्ये राबवलेला आहे त्यानिमित्ताने आज त्यांच्या कार्यालयामध्ये येण्याचा योग आला आणि या निमित्ताने अनेकांच्या भेटीगाठी झाल्या। आजच्या तरुणांना प्रेरणादायी कार्यक्रमाची अत्यंत आवश्यकता आहे। विशेषतः अशा प्रकारचे कार्यक्रम हे इंग्रजीमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये होतात, जे सामान्य माणसांना परवडत नाही। तेव्हा ते कार्यक्रम मराठीतून किंवा हिंदीतून जर झाले तर ते तळागाळातल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो, त्यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचू शकतो आणि त्यासाठी त्यांना दूरवर न जाता इथे ठाण्यातच ही सुविधा उपलब्ध झालेली आहे। त्यासाठी अगदी अद्ययावत असं कार्यालय कामेरकरांनी इथे जे उघडलेलं आहे त्यापासून स्फूर्ती घेऊन अनेक जण अशा प्रकारे उद्योजक होण्यासाठी किंवा आयुष्यात पुढे येण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्याला चांगल्या दिग्गजांचं मार्गदर्शन लाभेल। या सगळ्या गोष्टींसाठी या दीपावलीच्या निमित्तानं मी संतोष कामेरकरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यामध्ये असे अनेक यशस्वी उद्योजक घडवण्याची संधी त्यांना मिळो अशा शुभेच्छा देतो। नमस्कार, मी वैजयंती जोशी, योगा थेरपिस्ट आणि डायटिशियन आहे। डॉक्टर संतोष कामेरकरांनी हे जे ऑफिस ओपन केलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरच्या सगळ्या लोकांसाठी मोटिवेशनल ट्रेनिंग म्हणून त्यांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो सगळ्यांना खूपच फायदेशीर आहे। अगदी फक्त उद्योजक होण्यासाठीच नाही तर अगदी विद्यार्थ्यांपासून लहान मुलांपासून ते सगळ्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा उपयोगी आहे। आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय कसे घ्यायचे आणि त्याच्यावर प्रत्येक प्रश्नावर कसे प्रश्न सॉल्व करायचे याचं अतिशय उत्तम मार्गदर्शन डॉक्टर संतोष कामेरकर हे आपल्याला देतात आणि त्यामुळे खरोखरच सगळ्यांनाच त्यांचं मार्गदर्शन हे अतिशय अनमोल आहे। तर त्याचा सगळ्यांना लाभ होईलच यातर्फे त्यांनी जे हा उपक्रम चालू केलेला आहे त्याबद्दल त्यांना सदिच्छा। नमस्कार, मी राजेंद्र गोसावी आदर्श प्रतिष्ठानचं सचिव म्हणून काम करतो। कामेरकर साहेब आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत। दरवर्षी आम्ही महाराष्ट्रातील किंवा राष्ट्रीय पुरस्कार आम्ही दरवर्षी देतो। त्यामध्ये अनेक उद्योजक असतात, शिक्षक असतात, आदर्श व्यक्तिमत्वाचे समाजसेवक असतात, सांस्कृतिक काम करणारे काही थोर सांस्कृतिकचे कला वगैरे जोपासणारे काही व्यक्ती असतात, त्यांनाही आम्ही पुरस्कार देतो। यावर्षी आम्ही आदर्श प्रतिष्ठानतर्फे एक आदर्शांची यशोगाथा असं एक अंतरंग प्रकाशित करू इच्छित आहोत। साधारणतः तो जानेवारी ते फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तो आम्ही आमच्या आदर्श प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम घेणार आहेत। खरं पाहायला गेलं तर डॉक्टर संतोष कामेरकर हे उद्योजक, त्याच्यानंतर मोटिवेशनल गुरु हे नसून ते सांस्कृतिक आणि समाजसेवेचे एक फार मोठे व्यक्तिमत्व ठाण्यामध्ये आहे।
ते त्यांच्या स्वतःचा उद्योग सोडून इतर लोकांना ते पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर प्रेरणा देतात आणि सांगतात की हे तुम्ही जी समाजसेवा करताय ती समाजसेवा अशी करत राहा. ते त्या समाजाची ओळख आपल्या या ठाणे शहराला पाहिजे आणि ते कार्य गेली 10 वर्ष मी पाहतोय ते अगदी निकाने करत आहेत. तर अशा आदर्श संस्थेतर्फे बरेच वृक्षारोपणही कार्यक्रम केले जातात. पर्यावरणावरही आम्ही भर देतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की उद्योजकांचं तर आहेच, ते दरवेळेला वर्कशॉप वगैरे येतात. आमचे कामेरकर साहेबांकडनं तर एकच अपेक्षा आम्हाला असते की ते मुलांना नुसतं पैसे कसे कमवायचे हे शिकवत नाही, तर तुमचं व्यक्तिमत्व कसं झालं पाहिजे, तुमच्याशी लोकांशी बोलताना तुम्हाला कसं बोललं गेलं पाहिजे. समाजातल्या थोर गुणीजनांचा ते सत्कार करतात. एका बँकेचे ते व्हाईस चेअरमन होते आणि आता सध्या संचालक आहेत. ते सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असतं. अशा ह्या कामेरकर सरांना मी सेक्रेटरी म्हणून काम करतो आणि आम्ही एकमेकांच्या सल्ल्याने अतिशय सुरेख आदर्श प्रतिष्ठानचे कार्यक्रम दरवर्षी राबवतो. कामेरकर साहेबांना माझं एवढंच आजच्या दिवशी वचन आहे की एक आदर्श प्रतिष्ठान जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. मी प्रवीण खातू, पत्रकार टाइम्स ऑफ इंडिया. माझी एकच इच्छा असते की डॉक्टर संतोष कामेरकर हे व्यक्तिमत्व इतकं अफलातून आहे जेणेकरून आमच्यासारख्या लोकांना सुद्धा त्यांच्या पाठीवरती थाप मारायला नेहमीच आवडते. मी त्यांना नेहमीच सांगतो, राजेंद्र गोसावी आहेत, हे सगळे आहेत. आदर्श प्रतिष्ठान जगासमोर एक आदर्श आहे आणि या आदर्शाचा हे पुरेपूर जागलेले डॉक्टर संतोष कामेरकर यांना मी नेहमीच एक वाक्य वापरतो, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. दिवाळी सण म्हटला की सगळे एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नसते, त्यामुळे सगळ्यांना एकत्र आणण्याचा एक उपक्रम डॉक्टर संतोष कामेरकर यांनीही दरवर्षीप्रमाणे यंदा राबविला आहे. सणानिमित्त सगळ्यांनी एकत्र येऊन स्नेहसंबंध जोपावेत, वाढवावेत असा संदेश एसनेलशी बोलताना त्यांनी दिला आहे. संतोष कामेरकर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही एक गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आज अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले. आमचे मित्रमंडळी म्हणजे मगाशी दादा गोडलेकर, भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस, राहुल दळवीजी होते, आमचे मित्र विवेक मेत्रे आहेत, वैजयंती जोशी मॅडम आहेत, खातू काका आहेत, राजेंद्र गोसावी आणि अनेक लोक असे भेटत असतात या निमित्ताने. तर म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नसतं. मग अशा वेळेस एक गेट टुगेदर कार्यक्रम ठेवला तर त्यानिमित्ताने आपले 20-25 लोकांना एकत्र भेटता येतं एकमेकाला. अशा मागे त्यामागे संकल्पना आपली आहे आणि आम्ही गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम राबवतो. पूर्वी आम्ही युथ फेडरेशन म्हणून बँड्राला काम करत होतो, त्यापासून हा उपक्रम चालू केलेला आहे. मग घरी दिवाळीमध्ये नातेवाईक असतात आणि ऑफिसमध्ये आपली इतर मित्रमंडळ भेटता येतं, हे त्यामागे एक संकल्पना आहे. त्याचबरोबर एक देवाणघेवाण एकमेकाची होती, ओळखीचा परिचय होतो, एकमेकाला व्हिजिटिंग कार्ड लोक आपल्याबद्दल देतात, एक कॉन्टॅक्ट वाढतात. कारण नेहमी मी सांगतो की मानवी स्नेहसंबंध जोपासणे खूप गरजेचं आहे आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांच्या ओळखी वाढतात, एकमेकांबद्दल माहिती मिळते, रिलेशन वाढतं, नेटवर्क वाढतं. नेटवर्कमुळे नक्कीच आपल्याला बिझनेससाठीचा फायदा होत असतो. हा एक उपक्रम त्यानिमित्त राबवत असतो. व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा घेताना देखील मी आवर्जून सांगत असतो की तुम्ही आपले प्रत्येकाशी संबंध जोपासा, रिलेशन मेंटेन करा, तर फायदा आयुष्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे होत असतो. म्हणून असं म्हटलं गेलं की स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे की माणसांवरती प्रेम करा आणि वस्तूंचा वापर करा. पण आज परिस्थिती वेगळी झाली आहे. लोक आज माणसांचा उपयोग करतायत आणि वस्तूवरती प्रेम करतायत. तर असं होता का म्हणजे तर दिवाळी, दसरा, ईदच्या निमित्ताने लोकांनी एकमेकाला भेटावं आणि आपले स्नेहसंबंध असंच न्यावे. कारण शेवटी माणूस या तलावरती येतो आणि तो जात असतो. त्या जाणाऱ्या मधल्या कालावधीमध्ये तो कशा प्रकारे जगला हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की या जन्मातच उद्दात्य असं काहीतरी कर तू गड्या, अभिमानाने स्मरतील तुझ्याला या पुढच्या 7 पिढ्या. तर ही जे जन्म मिळाला त्यातून काहीतरी करून दाखवा म्हणून देवाने आपल्याला पाठवलंय आणि म्हणून आम्ही हा नेहमी उपक्रम राबवतो की सगळ्यांनी एकत्र करू, सगळ्यांनी एकमेकाला सहाय्य करू आणि सगळे पुढे जाऊ. हा त्यामागे संकल्पना आहे आणि यात सर्वांचं सहकार्य म्हणजे माझी मिसेस, पत्नीचा, माझ्या आईचा, माझा स्टाफ आहे, सीमा, आशुतोष, राजेंद्र गोसावी, सगळ्यांचं सहकार्य नेहमीच मला लागतं या कार्यक्रमासाठी. मी पुन्हा दिवाळीच्या निमित्ताने सगळ्या ठाणेकरांना आणि सगळ्या आमच्या मित्र परिवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. SN न्यूज ठाणे.